नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आत्ताचा जो व्हिडिओ आहे मार्च महिन्याच्या अपडेट संदर्भात आहे। सरकारला माझी हात जोडून नम्र विनंती आहे, मार्च महिन्याचं वितरण अजूनही झालेलं नाही। आता एप्रिल महिना आहे आणि या माध्यमातून बऱ्याच महिलांनी लोन घेतलेला आहे, बऱ्याच महिलांनी बचत गटाकडून लोन घेतले, बऱ्याच महिलांनी याच्या अंतर्गत व्यवसाय चालू केलेला आहे। बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला फी भरायची आहे। बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला औषधासाठी पैसे लागतात, आमचे औषध पाणी या 1500 रुपये भागतंय। पण बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की 15 तारखेच्या आत आम्हाला वितरण झालं पाहिजे। तर मी सरकारला सुद्धा याच माध्यमातून आता विनंती करतेय की तात्काळ हे वितरण चालू करावं। आज आहे 26 तारीख, म्हणजे मागच्या महिन्याचं मार्च महिन्याचं वितरण अजून झालेलं नाही। असं करू नये। एवढ्या लोकप्रिय योजनेला कुठेही गालबोट लागायला नको। महिला जेवढ्याही लाडक्या बहिणी आहेत ज्या लाभ घेत आहेत ना, त्या सध्या योजनेसंदर्भामध्ये खूप नाराजी व्यक्त करतायत आणि त्यांना तर असं वाटतंय की मीच त्यांना हप्त्याला उशीर करते, मीच त्यांची ई-केवायसी करू दिली नाहीये, त्यांची ई-केवायसी पण झाली नाही ना, म्हणून त्यांचा हप्ता बंद झालाय बऱ्याच कारणांमुळे। या संदर्भात सुद्धा मी सरकारला व्हिडिओ शेअर केले की लवकरात लवकर ई-केवायसी ची पण अपडेट द्या। या लाडक्या बहिणी मला चुकीच्या कमेंट करत आहेत, मला चुकीचं बोलत आहेत। त्यांना असं वाटतं की मीच त्यांची ई-केवायसी नाही होऊ दिली, त्यांना असं वाटतं मीच हप्ता वेळेत वितरण करत नाहीये। तर ते असं त्यांचं मत आहे, कारण मी अप टू डेट आणि खरी माहिती देते, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा गैरसमज होतोय आणि मला खूप चुकीच्या कमेंट येत आहेत आपल्या युट्यूब चॅनलला, मनीषा धुमाळ ऑफिशियलला। सरकारला या माध्यमातून खरंच मी कळकळीची विनंती करतेय, आपल्या लोकप्रिय योजनेला कुठेही गालबोट नको लागायला, तात्काळ हप्ता वितरण करावं मार्च महिन्याचं। त्याचबरोबर ई-केवायसी संदर्भात सुद्धा काहीतरी अपडेट द्यावी, ही आपणास मी कळकळीची आणि नम्र विनंती करत आहे। या अगोदरही मी भरपूर व्हिडिओ शेअर केले, मी महिला बाल कल्याण विभागाला पर्सनली माहिती सुद्धा। तर आपलं काय मत आहे याच्यावर नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।